तर मित्रांनो सांगा बरं का ह्या सासा सोनाची जोडी कशी आहे? चांगल्या का नाही? म्हणजे ही पाहुण्यातलीच आहे ती बरं का. माझी जी आई आहे ती सायलीची सख्या आते आहे. म्हणजे सायली ही माझ्या सख्या मामाची पोरगी आहे आणि आमचं पुढे चालून लग्न झालेलं आहे आणि त्या साईडला बसलेला ती भाऊ आहे बरं का. तर नमस्कार मित्रांनो, चालू आहे बरं का आज आपल्या शेतातलं काम आणि सायली पण आज आले सकाळ सकाळी शेताकडे आणि सकाळपासून कांदा उपसाचं काम चालूच आहे. तिथं कांदा पण भरपूर मोठा झालाय, म्हणजे चांगल्या प्रमाणात ही जी वाढ झालेली आहे. हे आता तो समजेत मोठा कांदा दिलायस बरं का, शेजेपेक्षा समजेत बारका काढून दे बघू, म्हणजे सरासरी काढू आपण. समजेत मोठा केवढा झाला आणि समजेत बारका केवढा आहे बघू. म्हणजे पात असलेला देखील धरता यावा असं. आज कसं नसतंय, एवढ्या जवळ नसतंय होय. तिकडा मीच काढतो, हिला काय जमाना झालंय. तर हिकाला ही समजेत बारका आहे आणि हिकाला समजेत मोठा आहे. अशा प्रकारे कांद्याचा ग्रोथ झालेला आहे आणि कांदा आलाय बरं का बऱ्यापैकी. आणि कांद्याला मार्केट पण चांगलं आहे. किती चालू आहे सायली आता? म्हणजे अंदाजे मार्केट 6,000 म्हणजे 4 ते 6,000, म्हणजे 6,000 लय हायस्ट भाव झाला बरं का. म्हणजे वाळल्या कांद्याला 6,000 असेल आणि असल्या ओल्या कांद्याला 4,000, म्हणजे 6,000 नाही तेवढा पण जास्त. काल होता म्हणजे हिला थोडं बातम्या बघायची सोयी जास्त आहे बरं का. बातम्या बघून हिला कळतंय. आणि इकडं भरपूर आता संपूर्ण फॅमिली मेंबर कांदा काढण्यासाठी आलते बरं का. इकडं आमचा भाऊ पण कसा कांदा काढा लागलाय, बसून जांभळी द्या लागले. आणि इकडं माम्या वगैरे आहे त्या. आणि इकडल्या साईडला बारका बादचा पण आला कांदा काढायला. म्हणजे समधी घरचीच माणसं आहे ते टोटल. आणि हो का ह्या साईडला आई पण आहे आणि इथं सायली पण आहे. ही सासा सुना आहे त्या बरं का, दोघी जण. तर काय म्हणतीच आहे मग? काय कांदा चांगला आलत का? चांगला आले ते मग चांगला येतो. कोणी केलंय ह्याला कष्ट एवढं? सगळ्यांनी केलं ना. तूच केली जास्त, समजेत जास्त. म्हणजे समजेत जास्त घरात कष्ट म्हणलं तर आमची आईच करते बरं का. आणि जेवढं काय आमचं आहे तेवढं आईमुळेच आहे. बरोबर आहे का नाही? आहे आई लय काम करते. तर मला कमेंटद्वारे मित्रांनी म्हणली होती, समजा म्हणजे सायलीचा तुझंच व्हिडिओ दाखवतोयच आणि आई वडील भाऊ ती कावर दाखवत नाहीस. तर आईला व्हिडिओ म्हणजे काढायला आवडत नाही बरं का जास्त. तिला फक्त शेतात काम करायला आवडत आहे. कुठल्या गावाला जायला आवडत नाही, तालुक्याला नाही, कुठं फिरायला नाही, पाहुण्याच्या घरी बिरी कुठं नाही, फक्त शेतात यायला आवडते का नाही का? तू ह्या साईडला बस की जवळ चांगला दिसत. आता काढा कांदे. तर मित्रांनो सांगा बरं का ह्या सासा सोनाची जोडी कशी आहे? चांगल्या का नाही? म्हणजे ही पाहुण्यातलीच आहे ती बरं का. माझी जी आई आहे ती सायलीची सख्या आते आहे. म्हणजे सायली ही माझ्या सख्या मामाची पोरगी आहे आणि आमचं पुढे चालून लग्न झालेलं आहे. आणि त्या साईडला बसलेला ती भाऊ आहे बरं का. भाऊ पण भरपूर काम करते. तर आता थोडी भावाची मुलाखत घ्यावी म्हणा लागला. तिकडं भावाला बोलून परत तिकडं यावं. तर मस्त आता हो का ह्या साईडला भरपूर कांदा आहे. आणि तिकडला महागटनं पासून आम्ही काढत आला होता पुढे इकडं. मग काय म्हणतोस बाकी अजून? काय चालू आहे काम शेतामधलं? तुझं काय आपलं राजा माणूस आहे. मी कशाचा राजा हो आता? मग राजाच म्हणावं लागेल की. असं द्या राव. ही माझा मोठा भाऊ आहे बरं का. आणि समजा चुका वगैरे काय काय असं समजून घेते. म्हणजे मला शेतात जास्त काम पण नसते. मी उगं फिरायला राजा जास्त माणूस आहे त्यानं. राजा म्हणून काम पण लावत नाही बरं का. आणि मोठा भाऊ हा असा मला अधिकार पण कधी दाखवत नाही. म्हणजे लहानपणापासून कधी मारलं नाही काय नाही, कसं का असं ना. म्हणजे चांगला आहे, समजा व्यवस्थित समजून घेते. कांद्याचं काम चालू आहे. कांद्याचं काम चालू आहे. मग आता कांद्याचा पैसा आलेला मला देणार का तुझ्याकडे होणार आहे? नाही तुलाच देणार आहोत. कांदा बघा मित्रांनो. बघितला हा. पैसे नको आता. तर आता काय करू आपण? कांद्याचे पैसे आलेला आपण आपल्या आईकडे देऊ, दोघाकडे बी नको. आहे आता कांदा तर ही चांगला आलाय आणि काढा तर लागलेच खरं. मग पैसे आलेलं काय करणार आहे आता? लेमन गोळा घेऊन विठ्ठल माऊलीला वाटायचं जाऊन पचंद्र भाग्याला. तर आई पैसे बँकेत टाकायचं म्हणायला लागले. आम्हाला दे की तेवढंच 5-10 हजार खर्चाला बघा.
देतो का नाही थोडा देते 5,000 किती देते मला खर्चाला तुला खर्चाला 50,000 देते की 50,000 एवढं जास्त मग मला गोव्याला जावं लागेल तेवढं पैसे संपवायचं म्हणल्यावर पैसे दिले म्हणजे काय सांगू 50,000 देते तू आलीच का मध्ये बोलायला म्हणजे तुला बघू नाही का नाही मला 50,000 द्यायला मग काय पण असू द्या मी घरच्याकडून पैसे घेत नसतो बरं का म्हणजे मला म्हणजे मोठं झाल्यापासून मी कधी असं 5-10 रुपये आईकडून वगैरे मागितलेलं नाही तर आणि कधी घेत पण नसतो का नाही काय का घेतो नाही कवा मागत नाही यानं देतय मला पैसे मोबाईलचा रिचार्ज असू द्या बाकीचं काय काय असतं ना 12 भानगडी समजा मी माझं भागवतो बरं का काय तर आमचा बंधुराज काय म्हणाले बघा बरं का अजून त्याला काहीतरी बोलायचं आहे काय म्हणाले काय म्हणालायस ऐकू नाही काय तुला काय नाही काय म्हणतोस कानात या असं काय करलाय ऐकू ना झाले काय म्हणलाय पैशाचं पण कांद्याचं पैसे आलेलं काय करणार आहेस म्हणाला व तुला देणार आहो. आणि मी घेऊन काय करू काय काय करणार बर ऐकू येणं झाले त्याला असं कानात बोट घातल्याशिवाय ऐकू येत नाही अन तुम्हाला सांगतो आमची म्हणजे ही समधी फॅमिली मेंबर आहे ती आणि आमची छोटी मामी पण इथं आल्यावर का आम्हाला मदत म्हणून तेवढंच कांदा काढण्यासाठी आता आमची बारकी मामी किती कामाची आहे भागा हे दाखवतो इकडं हो का ए वैब्या कालवा करू हो का 4 ठिकाणी मामी कांदा काढायला बरं का म्हणजे तेवढ्या लांबून पुढं पात काढत आणले काम लय फास्ट आहे मामीचं वैब्या काय म्हणतोस बाकी कांदा चांगलं आहे ते का हां चांगले आहे तर ह्या साईडला एवढा कांदा लावलेला आहे आणि कांदा चांगला आलाय म्हणजे पात आता पूर्ण हे जे खाली बसलेले आहे कांदा करपून गेलेला आहे काय म्हणाले सायले गपचिप तिकडं हा हा आता बोल काय बोला त्याला म्हणलं पैसे तुम्हाला एक्स्ट्रा देते द्या मला पण द्या थोडी तुला बी देते की तुला किती पाहिजे किती पाहिजे ह्यांना जेवढे देणार होते त्याचे अर्धे द्या तेवढं नाही तर तुला 10,000 देते बघा आता सासू सुनला खर्चाला पैसे देणारा 10,000 द्यावं लागतं बरं काय 10,000 देते बघ हा कांद्याला जर चांगला मार्केट आला दर जर भेटला तर आता आमची आई सायलीला 10,000 रुपये देणार आहे आणि सायलीला 10,000 रुपये दिला का मी गपचिप काढून घेताव म्हणजे मलाच घेताव दे पैसे कसे देत मग बघत आहो परत काय करता देत नाही द्यावंच लागतं तर नाही देत नाही चांगला झाला राव कांद्याचा ग्रोथ बी पैशासाठी मोठं झालं आई लय काम करते राव भरपूर काम करते आई एकदा कांद्याला सुद्धा पाणी देते बरं का म्हणजे समधी कामं जमती त्या आईला आमच्या करायला का नाही काय सायले बाकी मग अजून काय बोल की अजून काय म्हणते काय नाही बघा आता हा काय नाही चालवची कांदा काढायची तुम्ही बरं. जर मोबाईल घेऊन हिंडाला मला तर काढावं केली की अगं मग मी मोबाईल घेऊन हिंडाला म्हणजे काय मी काय वायपट हिंडाला का आपला व्हिडिओ कराच लागला होती करा हा? करा करावं लागते का नाही हा व्हिडिओ आमच्या आईला पण म्हणजे व्हिडिओ मी केलेलं ती आवडते बरं का बघते ती सगळी जण बघती ते आमची समधी जण आता इथून पुढे दाखवणार आहोत डेली ब्लॉगिंग समधी दाखवणार आहोत आणि आता तुम्ही म्हणत आजचाल भावाला दाखवलं आईला दाखवलं समधी फॅमिली मेंबर दाखवला तर वडील कुठे गेलाय तर आमचा वडील जरा कामानिमित्त तालुक्याला गेलाय बरं का म्हणजे थोडं प्रायव्हेट काम होतं त्यांचं तालुक्याला गेलती वल्लाला पण दाखवतो मी कधी तर अजून म्हणजे घरी वगैरे असल्यावर का नाही का सायले मग काडकी का नसतं हो काय हो काढायला की मी तुमच्या बघ तुझ्यापेक्षा आई पुढे गेली आहे म्हणजे आईनं एवढं काम केलेलं असून त्या आई तुझ्या पुढे चालले आणि तू अजून मागच राहिले तुम्ही तर तुमची पाचपट आहे तुमची पाचपट आहे मी पातच धरली नाही मग काय मला मारला आणि मी धरणार पण नाव मला काय गरज पण नाही काढायची माझ्यावरची पात आई काढाली आमची माझ्यावर काढायला माझ्यावरची काढाली त्याला 50,000 दिले आता मला नको मारले होते, पण मी काढायला लागले त्याला काय काढणं लागतं का 50,000 खर्चाला पाहिजे आता आई मला 50,000 देणार आहे आणि सायलीला 10,000 म्हणजे 60,000 देणार आहे 60,000 आपण मस्त खर्च आहो तुम्हाला पैसे म्हणाले हो घर जेव्हा चालतं त्याच्या फक्त पैसे पाहिजे मला कशाला फिट पाहिजे बर तर चलतंय म्हणलं चेष्टा केली कशी चेष्टा केली पैशाची चेष्टा करत असते ती होय मी काय घेतले हो मग नुसतं म्हणाल तर असू द्या मित्रांनो आता व्हिडिओ भलताच मोठा होत चाललाय बरं का
आणि सायले इकडं आपण बोलत बोलत जाऊ तिकल्या बांधायला जरा. ही कांद्याची शेती सोडून अजून तुम्हाला दुसरी पण हिकली थोडी थोडी शेती दाखवतो. आता सध्या मी आपल्या स्वतःच्याच कांद्यात बरं का. एक इकडं पुढे यायला की आली सायली. जमतच नाही तुम्हाला तर कुठल्या गोष्टीचा गडबड गडबड. तर मित्रांनो, कशी वाटली आमची तुम्हाला संपूर्ण फॅमिली नक्की कमेंट करून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करा. आणि खूप छान आमचं कुटुंब आहे बरं का. आणि आमचा सगळेजण एकत्र मिळून असते. परिवार समजा एकत्र आहे आणि एकमेकाला समजून घेते आमचा परिवार मुळातच. म्हणजे कोण कोणाला ओरडत नाही, भांडण तट्टा नसते, काय नसते, कुठलं गारणं नाही ना, काय नाही. एकदम आनंदी परिवार आहे आमचा. संपूर्ण परिवार शेतकरीच आहे. कोण कोणाचं चुका काढत नाही. शेतकरीच परिवार आहे आमचा बरं का. पण टीका करत नाही कोण. व्यवस्थित आहे समजा बसताना जिथल्या तिथं मापात एकदम. तर थोडं सायलीची पण अवस्था व्यवस्थित नाही बरं का. म्हणजे सायलीला जास्त काम वगैरे करता येत नाही राव. नको माझ्या कांदा काढायला पण मी चालू. पण आम्हीच येत असता बरं का. बसून काय करायचं आहे घरी म्हणून तेवढंच करमतंय. आणि कांदा पण काढता येतं. आणि काम केलेलं शेवटी चांगलं असतंय. बसून गंजण्यापेक्षा काम करून कुजलेलं लय बाहेर. जेवढं होतं तेवढं बरोबर आहे का नाही. तर सायली पण भरपूर काम करते बरं का. आणि मी सुद्धा काम करतो सांगायचं म्हणलं तर. म्हणजे असं आम्ही पण रिकाम तिकडं नसतो हिंडाले. बरोबर आहे का नाही. तुम्ही हातात मोबाईल धरला आम्ही तुम्हाला तसं म्हणतो. उगं म्हणते ते बरं का. नाहीतर असं व्हिडिओ काढतानाच मी हिंडालेला असतो ना, तर नंतर त्याच्यावरनं भरपूर मी काम करत असतो राव. लय काम करत असतो. म्हणजे आमची शेती हितवर आहे हो का. या कांद्याच्या शेतीपासनं त्या दिसालेल्या झाडापर्यंत अशी लांबणे आमची शेती आहे. आणि हिकल्या साईडची जी ही मक्काची जी शेती आहे का ना, ही आमच्या चुलत्याची शेती आहे. म्हणजे डुकरं वगैरे येऊन म्हणून चुलत्यानं अशा साड्या वगैरे लावलेल्या आहेत. चुलत्यानं मका केल्या आहे आणि आम्ही ह्या वावरात कांदा केलेला आहे. म्हणजे आमच्या चुलत्याची पण मका लय भारी आल्यावर का. आता थोड्या दिवसातच मका मोडाला येईल. म्हणजे कणस पण चांगली पडलेली आहे ती. पण कणस आता पांढरी झाली ती. काळाच्या वेळेस अशी पांढरी होती ती कणस. आणि आली आहे मका काढायला का नाही सायले. मग आपण लय कणस खालते यांची. मग चुलत्याच्यातलीच कणस भाजून खाल्ला होती. आणि केला एक पार्टीचा पण व्हिडिओ केला बरं का टाकाला. हुरडा पार्टीचा. मग तिथं पण आम्ही समधीजण मिळून असं कणस वगैरे भाजलेले आहे ते समधी. आणि एकदम चांगला व्हिडिओ केला आहे ते. मग सायले बाकी काय अजून काय नाही बघा. शेतात येऊन करमाले का नाही तुला. करमते उलट घरी बसून बसून कंटाळा आलेला असते. तर कधी कधी सायली पण येते शेताकडे मदत करू लागाला. चल थोडं हिकल्या साईडला हिंडू. पाणी पिऊ आता. आणि पाणी पिऊन मग डायरेक्ट कामाला लागू. आलेला काय शेतात आता तर आला थोडा वेळ झाला आला. म्हणजे ही कांदा एवढा ही कुणी काढला हिकला का. तू एकटीने काढलीच होय. लय कामाची बाजारीने गेलीच होय तू. जनावराला पाणी पाजून आलो. वरनं पाणी पिऊन यावं लागलं का तुम्ही. मग जनावराला पाणी पाजलं आणि मी काय त्या हौदातलंच पाणी प्यायचं काय जनावराच्या. त्याच का होते पिलं पण असतं. मित्र की तुमची जनावर मित्र असते ती. पण ती जनावराचं पाणी कसं उष्ट प्यायचं. आपलं पाणी वेगळं त्यांचं पाणी वेगळं. प्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. मंगी सुद्धा इथं आल्यावर का आमची मंगी दाखवतोय. थांब मंगी या चल हिड मंगे हो का. ही कोटेहून ह्या ठिकाणी आलेल्या. म्हणजे जिथं आम्ही तिथं मंगे हजरच असते. या इकडं पुढे या. तुला बेहाली आहे ती मंगी. पण मला बेत नाही. माझ्या काकाला सुद्धा येऊन बसते. तुला माहित आहे का. ये मंगे इकडं इकडं. चल बघा मित्रांनो, हे पहिलेपासून मंगी पाळलेले आहे आपण. कुत्री मांजरं जनावर ही आपल्याकडे आहे ती बरं का. मस्त व्यवस्थित आहे. कुत्री परत मांजरं लागते ती. हा लागते ती. तर असू द्या. बोलू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.